जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्यावेळी आपण यूट्यूबवरती यूट्यूब चॅनल ओपन करत असतो त्यावेळी आपल्याला काही ना काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते। जसं की आपल्याला ज्या गोष्टी यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी लागतात किंवा यूट्यूबवरती काम करण्यासाठी लागतात त्या मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती नसतात। बरेच लोक विचारत असतात आम्ही हे घेऊ का, आम्ही ते घेऊ का, आम्हाला ह्या गोष्टींची खरंच गरज आहे का। मित्रांनो, काही लोकांकडे पैसा नसतो तर त्यावेळी त्यांनी कशा प्रकारे जे आहे ते पहिल्यांदा कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे यूट्यूबवरती, त्यावरतीच आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण डिटेल्समध्ये बनवलेला आहे। तर तुम्ही जर नवीन यूट्यूबर्स असाल तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण होणार आहे। तर व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे यूट्यूबर्ससाठी टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी काही 7 गोष्टी ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत। तर त्या 7 गोष्टींवरती तुम्हाला जे आहे ते सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल। काही गोष्टी तुम्ही पेड पैसे देऊन घेऊ शकता आणि काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला शिकावे लागतील। तर मित्रांनो, या 7 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यूट्यूबरसाठी। तर मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल। तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती चॅनल ओपन करणार आहात सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे ती म्हणजे मोबाईल। कारण मोबाईलवरून तुम्ही जे आहे ते पूर्ण यूट्यूब चॅनलला मॅनेज करू शकता, व्हिडिओचं शूटिंग करू शकता। व्हिडिओ जर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करत असाल किंवा ट्युटोरियल व्हिडिओज बनवत असाल तर तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे, ज्यावरून तुम्ही सर्व करू शकता गोष्टी, ॲक्सेस करू शकता यूट्यूब चॅनलला, मॅनेज करू शकता, त्यावरती सर्व जे आहे तुम्ही करू शकता मोबाईलवरून। तर मित्रांनो, तुमच्याजवळ मोबाईल असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मित्रांनो, बरेच लोक म्हणतात यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी कम्प्युटरची गरज असते किंवा पीसीची गरज असते। मित्रांनो, माझ्याकडे 2 ते 2.5 लाख रुपयाचा कम्प्युटर आहे, पीसी आहे, पण मित्रांनो त्याचा यूज जर बघितला तर मी 1% पण करत नाही मोबाईलच्या तुलनेमध्ये। कारण मित्रांनो, ओव्हरऑल जे आहे ते आपण मोबाईलवरती आपल्या एका हातावरून संपूर्ण ॲक्सेस करू शकतो, तसं पीसीला कम्प्युटर स्टार्ट करेपर्यंत मित्रांनो इथं माझं निम्मं काम झालेलं असतं। तर मोबाईल जो आहे ते इतक्या फास्ट तुमचं काम करून देईल यूट्यूबवरती की तुम्ही विचारही करू शकणार नाही। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मोबाईल असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे माईक। आता मित्रांनो, व्हिडिओ क्वालिटी सोबतच यूट्यूबवरती ग्रो होण्यासाठी ऑडिओ क्वालिटी खूप महत्त्वाची असते आणि ऑडिओ क्वालिटी जर बेस्ट हवी असेल तर तुम्हाला एक चांगला माईक घ्यायला पाहिजे। मी हे नाही म्हणणार माझ्यासारखा तुम्ही 5-6 हजाराचा माईक घ्या, कारण मित्रांनो मी पण आतापर्यंत फक्त 700 ते 750 रुपयाला भेटणारा बोया बाय M1 या माईकवरूनच व्हिडिओ रेकॉर्ड करत आलेलो आहे। आणि मित्रांनो, लिटरली ज्यावेळी तुमच्या व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी चांगली असते त्यावेळी तुमच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे व्ह्यूज पण येतात आणि तुमचं ऑडियन्स रिटेन्शन चांगलं होतं। म्हणजे तुमचे व्हिडिओ बघणारे लोक बोर होत नाहीत, आवाजाला कंटाळून व्हिडिओला सोडून जात नाहीत, कारण तुमच्या आवाजामध्ये जर कुठेही नॉईस वगैरे नसेल आणि आवाज एकदम क्लिअर असेल तर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहे ते ग्रो होऊ शकता। आणि त्यासोबतच मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगतो, जर तुमच्याकडे पैसे नसतील सुरुवातीला 700 ते 800 रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी तर तुम्हाला माईक घेण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण आत्ताचे स्मार्टफोन आहे त्या सगळ्या स्मार्टफोनला मायक्रोफोन जो असतो तो चांगला असतो। त्यामध्ये मित्रांनो तुम्ही थोडासा मोबाईलचा आहे तर जवळ धरून जर ऑडिओला रेकॉर्ड केलं, जसं की या माईकला तुम्ही बघू शकता, जर मी जवळ धरून जर बोललो तर माझा आवाज तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे येऊन जातोय। तर मित्रांनो, याच प्रकारे तुम्ही जर मोबाईल तुमच्या अशा चेहऱ्याच्या जवळ किंवा बोलतोय तिथं जवळ धरला तर तुम्ही मोबाईलवरून देखील चांगल्या प्रकारे ऑडिओ क्वालिटी रेकॉर्ड करू शकता आणि त्याला थोडंफार जर तुम्ही एडिट केलं तरी देखील तुमच्या ऑडिओ क्वालिटीमध्ये सुधारणा होऊ शकते। तर तुम्हाला माईक जर घ्यायला पैसे नसतील तर तुम्ही मोबाईलवरून देखील रेकॉर्डिंग करू शकता। पुढची गोष्ट मित्रांनो व्हिडिओ क्वालिटीमधीलच आहे, त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ट्रायपॉड। आता मित्रांनो, ट्रायपॉड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्हिडिओ एकदम स्टेबल क्वालिटीमध्ये जे आहे ते बनवू शकता। आता जसे की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय, मी माझा कॅमेरा जो आहे तो ट्रायपॉडवरती स्टँड केलेला आहे किंवा स्टेबल ठेवलेला आहे, त्यामुळे मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये अजिबात असा शेकपणा दिसत नाही तुम्हाला आणि त्यामुळे फुटेज पण क्लिअर दिसते। बरेच यूट्यूबर्स मी बघितलेले आहेत, नॉलेज भरपूर आहे त्यांच्याकडे, ज्या गोष्टी शेअर करतात यूट्यूबवरती, संपूर्ण व्हिडिओची क्वालिटी टॉपिक चांगले असतात, पण मित्रांनो जे हातामध्ये कॅमेरा धरून तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा कुठेतरी असा अडकळत मोबाईल ठेवलेला असतो तर थोडाफार जर हल्ला तर क्वालिटी तुमची खराब होते। तुमचा मित्रांनो स्मार्टफोनचा कॅमेरा जो आहे त्यामध्ये फोकस, ॲटो फोकस नावाचा पण एक विषय असतो, त्यामध्ये मित्रांनो तो कॅमेरा ॲटोमॅटिक डिटेक्ट करतो की तुमचा फेस कुठं आहे आणि त्यावरती फोकस ठेवत असतो। पण मित्रांनो जर कॅमेरा हलत राहिला तर काही वेळेस मागं फोकस होतो, काही वेळेस पुढं होतो, त्यामुळे फुटेज तुमचे एकदम शेकी आणि ब्लर व्हायला चालू होतं आणि तसं फुटेज जर दिसत असेल व्हिडिओमध्ये तुमच्या तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी एकदम खराब होत असते। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी सुधारण्यासाठी
ट्रायपॉडची पण जास्त गरज आहे। ट्रायपॉडमध्ये पण मित्रांनो 2 पार्ट आहेत। एक पार्ट आहे तो म्हणजे असं जर तुम्ही इनडोअरला शूटिंग करणार असाल किंवा तुम्ही जर रेसिपी व्हिडिओ बनवण्यासाठी असतील किंवा एज्युकेशनल व्हिडिओज बनवण्यासाठी जर ट्रायपॉड तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एका जागी बसून अशा प्रकारे शूटिंग करायचं असेल तर तुम्ही ट्रायपॉड जो आहे तो स्टँड ट्रायपॉड घेऊ शकता। 3 पाय असतात त्याला, ते उभा तुम्ही जमिनीवरती ठेवू शकता आणि जसं तुम्ही फुटेजमध्ये बघत आहात साईडला डेमोमध्ये तशा प्रकारचे ट्रायपॉड तुम्ही घ्यायला पाहिजेत। आणि जर मित्रांनो तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करत असाल किंवा बाहेर कुठं आउटडोअरला फिरायला जात असाल, चालत चालत तुम्हाला शूटिंग करायचं असेल तरी देखील तुमच्याकडे मित्रांनो अशा प्रकारचे गिम्बल टाईप होल्डर असतात ज्याला आपण ट्रायपॉड सुद्धा म्हणू शकतो, तर ते तुम्ही ट्रायपॉड घ्यायला पाहिजे। आणि जर तुम्ही तशा प्रकारचे ट्रायपॉड घेतले तर ते तुम्हाला एकदम वजनाने हलके पण असतात आणि ते तुम्ही हातात धरून एकदम इझिली जे आहे ते व्यवस्थित फिरवू शकता। कारण बरेच ब्लॉगर जे आहेत ते मी बघितलेले आहेत मोबाईल आहे असा हातात धरतात पण त्यांना थोडासा मोबाईल असा हलतो सारखा त्यांचा, आणि त्यामुळे मित्रांनो त्यांना जर तो ट्रायपॉड जर भेटला तर एकदम मोबाईलची क्वालिटी स्टेबल राहते। सो मित्रांनो तो ट्रायपॉड देखील तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो जर तुम्ही इनडोअरला शूटिंग करत असाल कुठल्याही प्रकारचं असो, जसं की आता मी व्हिडिओज बनवतोय, तर मित्रांनो सगळ्यात गोष्ट महत्त्वाची येते ती म्हणजे तुमच्या स्टुडिओमध्ये असणारा लाईट सेटअप। आता मित्रांनो लाईट सेटअपमुळे काय होते, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आणखी इन्हान्स होते। जर आता माझ्या स्टुडिओमधली मी सगळी लाईट ऑफ केली तर माझं फुटेज एकदम खराब दिसणार आहे आणि त्यामध्ये लाईट व्यवस्थित नसल्यामुळे एकदम खराब असं फुटेज दिसणार आहे, बोरिंग फुटेज दिसणार आहे। पण मित्रांनो आता जर बघितलं माझ्या दोन्ही बाजूने 2 लाईट आहेत, सोबतच मागून एक मी रेड लाईट माझ्या डोक्यामध्ये इथे टाकलेले आहे ज्याला आपण पॉइंट लाईट म्हणतो, त्यामुळे मित्रांनो थोडंसं सिनेमॅटिक लुक येतो आपल्या व्हिडिओसाठी आणि त्यामुळे मित्रांनो तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आणखीन जास्त चांगली होते। तर तुम्ही अशा प्रकारचा लाईट सेटअप करू शकता। आता यावरती देखील तुम्हाला खर्च करायचा नसेल तर एकदम सिंपल गोष्ट आहे, तुम्ही अशा ठिकाणी जावा जिथे नॅचरल लाईट येते। आता मी इनडोअरमध्ये आहे, संपूर्ण माझी रूम पॅक आहे, पण ज्या दिवशी माझ्या घरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतो, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असतो, त्यावेळी मित्रांनो मी घराला ज्या आत्ता पुढं आणि या बाजूला माझ्या 2 विंडोज आहेत तर विंडोजचे मी पूर्ण जे कर्टन्स आहेत आपले ते ओपन करतो। पडदे ओपन केल्यामुळे मित्रांनो जी सनलाईट नॅचरल लाईट येते ती बरोबर माझ्या फेसवरती येते आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला लाईटची सुद्धा गरज लागत नाही। तर मित्रांनो तुम्ही जर लाईटवरती इन्व्हेस्टमेंट नसणार करला तर तुम्ही सुरुवातीला जे आहे ते नॅचरल लाईटचा यूज करा। जिथं खिडकी असेल तिथं व्यवस्थित तुम्ही बसून व्हिडिओ शूट करू शकता आणि त्यामध्ये पण तुमच्या जर चेहऱ्यावरती जास्त वॉर्म लाईट येत असेल नॅचरल लाईट पण तर तुम्ही एक पांढरं कापड जे असतं ते खिडकीवरती टाकू शकता, ज्यातून चांगल्या प्रकारे तुमच्या फेसवरती उजेड येऊ शकतो, एक ग्लो येऊ शकतो चेहऱ्यावरती, त्यामुळे चांगल्या प्रकारची व्हिडिओ क्वालिटी पण दिसून जाईल। त्यानंतर मित्रांनो 5वा पॉईंट येतो तो म्हणजे व्हिडिओचा बॅकग्राऊंड। आता इनडोअरला अशा प्रकारची व्हिडिओ जर तुम्ही शूट करत असाल तर बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं मी लाईट ऑन केल्यामुळे माझ्या बॅकग्राऊंडला पण थोडीफार लाईट दिसते, पण जर तुम्ही ट्राय केला मागचा बॅकग्राऊंड आणखीन डार्क करण्याचा तर मित्रांनो जितका बॅकग्राऊंड डार्क असेल तितका तुमच्या फेसवरती जास्त फोकस राहतो आणि त्यासाठी तुम्ही बॅकग्राऊंडसाठी तुम्ही जर ग्रीन स्क्रीन घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रे पडदा जो असतो तो घेऊ शकता किंवा तुमची भिंत जर पूर्ण ग्रे असेल तरी देखील चांगल्या प्रकारे व्हिडिओ क्वालिटी येऊ शकते। कारण जितका डार्क बॅकग्राऊंडला असेल तितका मित्रांनो तुमच्या फेसवरती जास्त फोकस राहतो आणि मागच्या बाजू जे आहे त्या तिकडे जास्त लोकांचं लक्ष जात नाही। सो तुम्ही मागं थोडीशी सिनेमॅटिक जे आहे ते लाईट सेटअप केला तर आणखीन चांगली क्वालिटी तुमच्या व्हिडिओची होऊन जाईल। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे आहे ते पडदे घेण्याची गरज असेल तर घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही जे आहे ते एखादा प्लेन भिंत जी असते डार्क कलरची तिथे जाऊन जरी व्हिडिओ शूट केला तरी चालेल। जिथं तुम्ही भिंत आहे त्यापासून थोडंसं जास्त पुढं बसा, कॅमेराच्या क्लोज बसा आणि मागं बॅकग्राऊंड जास्त लांब असा। आता इथून माझ्या मागं जो आहे तो 8 ते 10 फूट बॅकग्राऊंड मागं आहे, त्यामुळे मित्रांनो तो तुम्हाला जास्त ब्लर दिसतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर बॅकग्राऊंड लांब ठेवला तर तुमच्यावरती जास्त ऑडियन्सचा फोकस राहतो। त्यानंतर मित्रांनो 6वी गोष्ट येते तुमच्याकडे एडिटिंग स्किल असणं गरजेचं आहे। आता यामध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट तुमच्या पैशांची नाही तर तुमच्या टाईमची आणि तुमच्या स्किलची इन्व्हेस्टमेंट आहे। तुम्ही तुमच्या स्किलवरती किती टाईम इन्व्हेस्ट केलेला आहे यावरती तुमचे एडिटिंग स्किल जे आहे ते डिपेंड आहे। त्यासाठी तुम्ही एडिटिंगमध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि थंबनेल एडिटिंग या 2 गोष्टी जर प्रॉपर शिकला तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ एडिटिंगमध्ये व्हिडिओ एंगेजिंग जर बनला आणि थंबनेल देखील चांगला असेल तरी तुम्हाला यूट्यूबवरती ग्रो होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही। आणि मित्रांनो लिटरली तुम्ही व्हिडिओ एडिटिंग आणि थंबनेल एडिटिंग दोन्हीही मोबाईलवरून बनवू शकता। त्यावरती आपले दोन्हीही डिटेल्स व्हिडिओ आहेत, थंबनेल कसा बनवावा आणि व्हिडिओ एडिट कसा करावा, दोन्हीच्याही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही अगदी इझिली ते दोन्ही व्हिडिओ बघून शिकू शकता, तेही आपल्या मराठी भाषेतून। आणि सर्व जे आहे ते मी मोबाईलवरती जे ॲप्लिकेशन असतात त्याच्यावरतीच बनवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मोबाईलवरून चांगल्या प्रकारे प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग आणि थंबनेल एडिटिंग करू शकता।
त्यानंतर मित्रांनो 7वा पॉईंट जो आहे यूट्यूबवरती ग्रो होण्यासाठी तो म्हणजे असा कुठेही सांगितलेला नाही, पण मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय, तुम्ही डे बाय डे गोष्टी शिकत गेला पाहिजे. मित्रांनो आजही मी जर इतक्या उंच स्टेजवरती आलो असेल तरी मी डे बाय डे इम्प्रूव्हमेंट माझ्यात करत आहे. डे बाय डे जे आहे ते शिकत आहे. नवीन नवीन गोष्टी, एडिटिंगचं स्किल असो, बोलण्याचं स्किल असो किंवा जे काही नॉलेज असतं सर्व गोष्टी मी शिकत आहे डे बाय डे. कारण मित्रांनो तुम्ही दररोज शिकत राहायला पाहिजे यूट्यूबवरती. कारण यूट्यूबवरती जे नियम्स असतात किंवा जे गोष्टी असतात नवीन नवीन, प्रत्येक गोष्टीत इम्प्रूव्हमेंट गरजेचे असते. जसा काळ बदलतो तसं तुम्हाला देखील बदलावं लागतं. तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही जे आहे ते करू शकता आणि करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जसं इम्प्रूव्हमेंट करत असता डे बाय डे तसं तुम्ही तुमच्या अदर सोशल मीडियावरती पण ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर अदर सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहिला तर निश्चितच तुमच्या चॅनलवरती पण त्याचा चांगला परिणाम होतो. सोशल मीडियावरती तुम्ही ॲक्टिव्ह राहिल्यामुळे तुम्हाला दररोज नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत मार्केटमध्ये त्या समजतात. त्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओज पण बनवू शकता. आणि तुम्ही शक्यतो हे फॉलो करा की तुम्ही इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो, जिथं पण तुम्ही कोणाला फॉलो करत असाल ते तुमच्या कॅटेगरीमधील लोकांना फॉलो करा, जेणेकरून ते कशा प्रकारचे कॉन्टेंट बनवत आहेत याची आयडिया तुम्हाला होईल आणि तुम्ही त्या टाईपमध्ये तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर मित्रांनो ह्याच गोष्टी होत्या. या गोष्टींवरती तुम्हाला सुरुवातीला यूट्यूबवरती काम करणं गरजेचं आहे आणि यावरती इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला करणं गरजेचं आहे. आजचे पॉईंट्स तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणखीन माझ्याकडून काही पॉईंट्स चुकले असतील तरी देखील मला कमेंट करून नक्की सांगू शकता. बाकी तुम्ही आपल्या चॅनलवरची प्रो यूट्यूबर सिरीज अजूनही बघितली नसेल, बघा लवकर, कारण लवकरच ती प्रो यूट्यूबर सिरीज तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार नाहीये. त्यामुळे मित्रांनो आत्ता फ्री आहे तोपर्यंतच बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.